5 कोटीचा हा भ्रष्टाचार आहे सर्व कामांमध्ये. परळीतील रेवली ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला या मागणीवरून परळी तालुक्यातील विजय बडे नामक तरुण जो आहे तो तब्बल 7 दिवस त्यांनी उपोषण केलं आणि 7व्या दिवशी उपोषण त्यांनी सोडलं. आणि त्यानंतर काल ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेमध्ये देखील मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मी परळीच्या पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरामध्ये आहे आणि माझ्यासोबत तोच तरुण आहे. त्या दिवशी नेमकं काय घडलं त्या ग्रामसभेमध्ये ज्यावेळेस तो राडा झाला त्यावेळेस? गेल्या 4 वर्षापासून आम्ही ग्रामपंचायतमध्ये जो कथित घोटाळा कारभार झालेला आहे, भ्रष्टाचार झालेला आहे, याच्या संदर्भामध्ये आम्ही लढाई लढत आहोत. अनेक वेळेस पंचायत समिती कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण केलं, ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर केलं. त्याच्यानंतर आपल्या इथल्या अधिकाऱ्यांनी आम्हाला आव्हान दिलं, चौकशीचा अहवाल दिला, चौकशी करू असे लेखी आश्वासनं दिले. त्याच्यानंतर जिल्हास्तरीय समितीने सुद्धा यांच्या याच्यावर आम्ही समाधान झालो नाहीत. जिल्हास्तरीय समिती नेमली गेली, पण त्या समितीमध्ये आम्ही शिवसाहेबांना मागणी केली होती की ज्या अधिकाऱ्यांनी पहिल्या 5 वर्षात गाव लुटलंय असे अधिकारी आम्हाला नको आहेत आणि तुम्ही दुसरे अधिकारी द्या. आता भ्रष्टाचार नेमकं कोणकोणत्या कामामध्ये झालं असा थेट तुमचा आरोप? 15 वित्त आयोगामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला आहे. जवळपास 2,35,00,000 रुपये निधी त्या ठिकाणी आम्ही जे कॅल्क्युलेशन केलं, जी माहिती आम्हाला ग्रामपंचायतनं दिली त्या अनुषंगाने 2,35,00,000 असा निधी दाखवत आहे. पण माझा एक संशय आहे की याच्यापेक्षाही जास्त अजून रक्कम वाढू शकते याच्यामध्ये, ज्यामध्ये आरोग्य सुविधा असतील, नाल्यांचे कामं असतील, गावांतर्गत काही त्यांनी केलेले कामं असतील, पाणी पुरवठ्याचे कामं असतील, बंदिस्त गटारे असतील, अशा अनेक कामं सांगता येतील. आणि 15 वित्त आयोगाचा निधी इतर कामासाठी वळविणे असेल, अशा अनेक जे रकमा आहेत, ज्या डेबिट झालेल्या आहेत, या रकमेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तफावत आहे. प्रत्यक्षामध्ये ते कामं कुठेही पाहायला मिळत नाहीत. आता ते त्यांचं त्या ग्रामसभेमध्ये ज्यावेळेस ती ग्रामसभा पार पडली, संबंधित ग्रामसेवक असतील किंवा सरपंच असतील किंवा सरपंचाचे पती असतील, त्यांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस तपासणीसाठी अधिकारी येतात त्या दरम्यान तुम्ही थांबत नाही. हो, 100%. त्यांचा हा आरोप मी खंडित करू शकतो या ठिकाणी. कारण ज्यावेळेस एखादी तपासणीसाठी अधिकारी येत असतात, त्या अधिकाऱ्यांचं पहिलं कर्तव्य असतं जे तक्रारदार आहेत त्यांना कळवणे. त्या दिवशी शिवसाहेबांचा आदेश होता की 7 दिवसामध्ये तुम्ही चौकशी करा आणि अहवाल सादर करा संबंधित कार्यालयाला. पण संबंधित अधिकारी हे 1 महिन्यानंतर आले, 1 ते 1.5 महिन्यानंतर आले. बरं ठीक आहे, आले तर आल्याच्या नंतर त्यांचं काम होतं की आम्हाला कळवणे किंवा आम्ही उद्या चौकशीसाठी येतोय. आणि त्यांनी मुद्दाम खोळसाळपणानं ज्या दिवशी शिवसाहेबांची आमची अपॉइंटमेंट होती त्या दिवशी ते मुद्दाम गावामध्ये चौकशीसाठी आले. त्याच्यामुळे ते असं सांगतायत की ज्या दिवशी अधिकारी गावामध्ये येतात त्या दिवशी आम्ही उपस्थित नसतात. आता मला यांना एक प्रश्न आहे, तुम्ही मोठे आहात का शिवसाहेब मोठे आहेत? जिल्हा परिषदचे शिव हे तुमच्यापेक्षा मोठे आहेत आणि आम्हाला अपेक्षा होती की ते आमचं म्हणणं ऐकून घेतील, आम्हाला न्याय देतील. आता तुमच्यासोबत काही गावातील ग्रामस्थ सोबत आहेत की एकटेच तुम्ही लढता? नाही, आता कालच्या ग्रामसभेमध्ये आपण पाहिलं असेल, जवळपास गावातील 90% तरुण हे या लढाईसाठी सज्ज झालेले आहेत. गावामधील ग्रामस्थांचा सुद्धा आम्हाला या ठिकाणी खूप मोठा पाठिंबा आहे, खूप मोठं समर्थन आहे गावकऱ्यांचं सुद्धा. आता ही जोपर्यंत जे भ्रष्टाचार झाल्याचा तुम्ही आरोप करतायत तो आरोप आता सिद्ध होत नाही, कारण की तशी कारवाई देखील होत नाही, मात्र आता या पुढलं पाऊल काय उचलणार? नाही, आरोप हे 100% सिद्ध आहेत. पण इथले जे अधिकारी आहेत, या पंचायत समितीचे अधिकारी जे आहेत, हे ह्या लोकांना पाठीशी घालत आहेत. ग्रामसेवक असतील, सरपंच असतील, यांना वाचवण्याचं काम इथल्या पंचायत समितीचे संबंधित अधिकारी करत आहेत. आमचा आरोप नाही, हे 100% खरं आहे. मग स्थानिक लोकप्रतिनिधी असतील त्यांना काही या संदर्भात माहिती दिली किंवा त्यांच्याकडे काही मागणी पत्राद्वारे काही केले का? नाही, कारण विषय असा आहे की ते जे आहे ते स्थानिक प्रतिनिधी जे आहेत आपले, त्यांचे समर्थक आहेत आणि त्यांचे समर्थक असल्यामुळेच अधिकारी ही ठोस भूमिका घेऊन कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. पण 100% आम्ही सुद्धा, कारण प्रतिनिधी कुठल्याही एका व्यक्तीचा नसतो, आम्ही सुद्धा त्यांच्याच तालुक्यामधले आहोत. आम्ही धनंजय मुंडे साहेबाकडे सुद्धा जाणार आहोत. धनंजय मुंडे साहेबांना सुद्धा आम्ही ही तक्रार करणार आहोत. साहेब, आज गावाला पावसाळ्यामध्ये सुद्धा सांडपाणी विकत घ्यावं लागतं, ह्याच्यापेक्षा मोठी दुर्दशा काय आहे? किती? आणि ग्रामपंचायतची जी पाणी पुरवठा नळ योजना असेल त्याचं पाणी किती दिवसाला सुटतं? साहेब, तुम्ही गावामध्ये येऊन तुम्ही रोज जरी बातमी कव्हर केली तरी गावामध्ये नळाला पाणीच येत नाही. जलस्वराज योजना आहे. मग बाकी गावकरी म्हणजे तहान कशी भागवतात? सांडपाण्यासाठी कोणतं पाणी वापरतात? सांडपाण्यासाठी प्रत्येकाचे वैयक्तिक स्वतःचे काही बोरवेल आहेत आणि ज्या लोकांकडे बोरवेल नाही, समजा दलित वस्तीचे आमचे बांधव असतील, हे टँकरनं पाणी विकत घेतात.
म्हणजे ज्यांच्याकडं घरी बोर नाही आहे, बोरवेल नाही आहे किंवा शेजारी पाणी नाही आहे, ते लोक सर्रासपणे शिरसाळ्यावरनं 800, 500, 1000, 1200 रुपयाला म्हणजे 500 लिटरपासून तर ते टँकर ते विकत घेत असतात लोक, ग्रामस्थ सर्व. बाकी 15-20 दिवसाला म्हणजे ग्रामपंचायतचे कोणताच पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. अहो साहेब, त्यांनी पाठीमागच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं, आम्ही असंच उपोषण केल्यामुळं की 2 महिन्यामध्ये मी गावाला पाणी पाजतो. गावाला पाणी पाजायचं तर सोडून द्या, सांडपाणी सुद्धा विकत घ्यावं लागते. तुम्ही 6 महिन्यानं बी या, 6 दिवस जरी तुम्ही सर्व पत्रकार तालुक्याचे येऊन गावामध्ये बसले तर कुठल्याच नळाला पाणी येणार नाही. आता गावामध्ये उपोषण केलं, पंचायत समितीच्या कार्यालयासमोर किंवा जिल्हा प्रशासनासमोर उपोषण करण्याचा निर्णय पुढला आहे की बाकी काय आणखी? पंचायत समितीच्या समोर उपोषण झाले. जिल्हा प्रशासनाला आम्ही आपले जे गटविकास अधिकारी साहेब आहेत यांच्यामार्फत आम्ही साहेबांना विनंती केली होती की आमचा हा अर्ज तुम्ही जिल्हाधिकाऱ्यापर्यंत पोहोचित करा. पण यांनी तो अर्ज पोहोचित न केल्यामुळं आम्हाला गावातच उपोषण करावं लागलं. कारण जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा इथल्या संबंधित अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली की साहेब याच्यावरती आम्ही कारवाई केलेली आहे आणि तुमचं पत्र पाठवायची काही गरज नाही. मग ज्यावेळेस आम्ही अधिकाऱ्यांना म्हटलं की आम्हाला तुम्ही रायटिंगमध्ये द्या की आमचं पत्र तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना देऊ शकत नाहीत. आता एक शेवटचा प्रश्न, जवळपास किती लाखाचा किंवा किती कोटीचा भ्रष्टाचार झाला असा थेट तुमचा आरोप? साहेब, आता जर सर्व कामाचं जर करायला जर गेलं म्हणजे पांदण रस्ते असतील, खडीकरण रस्ते असतील, त्याचबरोबर हे 15 वित्त आयोगाचा निधी असेल, नाही म्हणलं तरी कमीत कमी एक 5 कोटीचा हा भ्रष्टाचार आहे सर्व कामांमध्ये. ओके, धन्यवाद. हे होते परळी तालुक्यातील हा तरुण विजय बडे नामक. त्यांनी जे आहे ते परळीतील जी ग्रामपंचायत कार्यालय रेवली आहे त्यासमोर 7 दिवस उपोषण केलं. काल ग्रामपंचायतच्या म्हणजे ग्रामसभेमध्ये देखील मोठा राडा पाहायला मिळाला. सोशल मीडियावरती अनेक त्यांचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत आणि आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. कोट्यवधीचा भ्रष्टाचार या ग्रामपंचायतमध्ये झाला आहे असा आरोप देखील होताना पाहायला मिळतो आणि लोकप्रतिनिधी, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यावरती आलेल्या त्यांच्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असं. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायतचे सरपंच यांच्या प्रतिक्रियावर किंवा प्रशासन किंवा गटविकास अधिकारी काय बोलतील का यावर मात्र प्रश्नार्थक चिन्ह जे आहे ते उपस्थित राहताना पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, बीड, परळी.